नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. व्याजाचे दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला, पण येत्या काही दिवसांमध्ये व्याजाचे दर कमी होतील असंही राजन यांनी जाहीर केलंय. शिवाय जेव्हा व्याजाचे दर कमी होतील त्यानंतर नजीकच्या भविष्यात ते पुन्हा वाढणार नाहीत याची काळजीही आपण घेणार आहोत. त्यामुळे भविष्यात आपल्या गुंतवणुकीवर व्याजाच्या दरांचा परिणाम कसा होईल याविषयी आपण आता जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत LIC नमुरा म्युच्युअल फंडचे CEO निलेश साठे सर आणि आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर. आपण या दोघांचंही स्वागत करूया. आणि सगळ्यात सुरुवातीला पहिला प्रश्न आपण साठे सरांकडे जाऊया. साठे सर, राजन यांच्या पॉलिसीबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतीच जी पॉलिसीची घोषणा केली त्या घोषणेमध्ये अनपेक्षित असं काहीच नव्हतं. त्याचं कारण असं आहे की महागाईचा दर हा रिझर्व्ह बँकेने नेहमीच केंद्रीभूत असा मानलेला आहे. सगळे बाकीचे CRR किंवा रेपो रेट वगैरे हे त्याच्यावर अवलंबून राहतील असं रिझर्व्ह बँकेने पूर्वीपासून असा स्टँड घेतला आहे. आणि त्यानुसारच रघुराम राजन यांनी रेपो रेट किंवा CRR मध्ये कुठलाही बदल या रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीमध्ये सुचवला नाही. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की महागाईचा दर जरी सध्या कमी झाला असला तरी सातत्याने तो कमीच असायला हवा, तेव्हाच आपण CRR किंवा रेपो रेटमध्ये काही प्रमाणामध्ये कमी आपण आणू शकू. तर माझ्या मते रिझर्व्ह बँकेचा जो आपल्याला गेल्या काही क्वार्टर्समधला जो ट्रेंड दिसला त्याप्रमाणेच त्यांची ही ॲक्शन होती की अनपेक्षित असा काही धक्का त्यांनी या पॉलिसीमध्ये दिलेला नाही. निश्चित. आणखी काही मुद्दे घेऊन आपण सर तुमच्याकडे येणारच आहोत. मात्र एक प्रश्न निखिल सरांना विचारा. निखिल सर, आर्थिक विकास जर साधायचा असेल तर महागाई कमी झाल्यावर व्याजाचे दर कमी होणं अपेक्षित आहे. तुमचं या संदर्भातलं काय मत आहे? नक्कीच. पण जसं आपण बघितलं ना तर रघुराम राजन यांचं ट्रेंड किंवा ट्रॅक रेकॉर्ड बघितला, दोन गोष्टी आपण ह्याच्यात बघितलं पाहिजे की त्यांचं स्वतःचा ट्रॅक रेकॉर्ड, त्यांचं स्वतःचं मानणं, RBIचा ट्रॅक रेकॉर्ड आणि तिसरं म्हणजे 2013 मध्ये काही ज्या घटना घडल्या ह्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बघितलं तर व्याजदर कमी होण्याचे म्हणजे असं मला देखील मार्केट एक्सपर्ट्स कडनं थोडंसं वाटत होतं. पण जसं साठे सर आता म्हणाले की मी देखील सरप्राईज नाहीये त्या मूव्ह मध्ये की रेट कट नाही झाल्यामुळे. 2-3 गोष्टी लक्षात येईल पाहिजेत. रघुराम राजन यांचं अगदी क्लिअर मत असं आहे की केवळ जर इकॉनॉमिक ग्रोथ हवी असेल तर जे व्याजदर केवळ व्याजदरांना कमी खालती करून महागाईचं ग्रोथ येईलच देशामध्ये, ह्याला काही सपोर्ट करणारं त्यांचं असं मत नाहीये की महागाईचा दर व्याजदर जर कमी झाले तर ग्रोथला चालना मिळू शकेल म्हणून. सो त्यामुळे ते एक सर्वात प्रथम हे आहे. दुसरं आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी जेव्हा सुब्बाराव गव्हर्नर होते तेव्हा आपण थोडंसं कुठेतरी सॉफ्ट रेट मध्ये जायला लागलो होतो आणि अचानक डॉलर रिस्क, करन्सी रिस्क येताना दिसली आणि त्यांना सडनली रेट वाढवावा लागला. त्यामुळे ह्या दोन गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं आणि तिसरं म्हणजे ओव्हरऑल आपली RBIचं जर स्टँड बघितला तर RBI केवळ अशी एक संस्था आहे जगातली, असं आपल्याला म्हणायला अगदी हरकत नाही, की जी लूज मॉनिटरी पॉलिसी म्हणजे अगदी खुल्या याने हाताने व्याजदर कमी करून इकॉनॉमीला चालना द्यायचा प्रयत्न करते असं रेप्युटेशन बिलकुल नाहीये. इनफॅक्ट त्यांचा स्टँड अगदी नेहमी हे असतो की जसं सरांनी म्हटलं की महागाईवरती त्यांचं लक्ष केंद्रित असतं आणि त्यांचं असं म्हणणं असतं की जर महागाई आपण आटोक्यात आणली तर पुढे येत्या काळामध्ये ग्रोथ येऊ शकते. त्यामुळे त्यांनी असा क्लिअर सिग्नल दिलाय कुठेतरी की मी माझं काम करत राहीन, बट सरकारचं जे आर्थिक व्यवस्थेला चालना देण्याचं काम आहे ते मग प्रोजेक्ट्स असो, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असो किंवा बाकी जॉब क्रिएशन असो यातनं करावं लागेल येत्या काळात, असं कुठेतरी दूरनं संकेत देताना आपल्याला दिसतं. याच अनुषंगाने साठे सरांना या संदर्भात काय वाटतं ते आता आपण विचारूया. साठे सर, तुमचं या संदर्भातलं ऑब्झर्वेशन काय? व्याजाचे दर जर कमी केले तर उत्पादक जे आहेत किंवा मोठ्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना कमी व्याजाच्या दराने कर्ज मिळू शकेल आणि त्या दृष्टीने व्याजाचे दर कमी होणं हे कुठल्याही इकॉनॉमीला विकासाच्या वाटेवर नेणारं असतं. पण हा एक भाग झाला. त्याच्यामध्ये रघुराम राजन यांनी ज्यावेळेला तिथे अनाउन्समेंट्स केल्या त्यावेळेला असं दिसून आलं की सातत्याने जर महागाईचा दर कमीच लेव्हलवर राहिला तरच आपण व्याजाच्या दरामध्ये कपात करू. आता
व्याजाच्या दरात कपात करायची आणि नंतर महागाईचा दर वाढल्यावर पुन्हा व्याजाचे दर वाढवायचे, असं फ्लिप फ्लॉप ज्याला म्हणतात, अशा पद्धतीची ऍक्शन ही रघुराम राजन यांना घ्यायची नाहीये असं त्यांनी काल स्पष्ट केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की जरी अशी अपेक्षा असेल की विकास जर साधायचा असेल तर व्याजाचे दर कमी होणं आवश्यक आहे, यात दुमत नाही. पण आत्ताच करायचे का आणि मग नंतर वाढवायचे का, की थांबूया, आपण बघूया सातत्याने जर महागाईचा दर जो आहे हा जर 6% कमी राहिला, 4% प्लस मायनस 2% असं त्यांनी त्याच्यात विधान केलं होतं, तर साधारण 6%च्या पेक्षा जर कमी राहिला आणि विकास दर जर 5-5.5%च्या वर राहिला, तर मला वाटतं पुढच्या फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेला रिझर्व्ह बँक अनाउन्समेंट करेल त्यावेळेला बहुतेक अशी अपेक्षा आहे की व्याजाचे दर काही प्रमाणामध्ये तरी कमी केले जातील. साठे सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा, गेल्या 2-3 महिन्यातलं जर चित्र आपण पाहिलं तर कमी झालेली महागाई येत्या पुढच्या 2 महिन्यांमध्ये अशीच कमी होत राहील असं तुम्हाला वाटतंय? तुमचं काय निरीक्षण आहे? नक्कीच 2 गोष्टींमुळे महागाईचा दर कमी येण्याची कारण म्हणजे आता ऍग्रिकल्चर प्रोडक्शन जे आहे ती शेतीची उत्पादनं ही आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली. त्यामुळे आणि यावेळेला मान्सून त्यामानाने चांगला राहिला आणि म्हणून सुद्धा ऍग्रिकल्चर इनपुट्स म्हणजे ऍग्रिकल्चर प्रोडक्शन जे आहे त्याच्या किमती या आटोक्यात असतील. पुन्हा क्रूड ऑइलच्या किमती ज्या कमी झाल्या आहेत त्याचा सुद्धा परिणाम महागाईवर होईल, महागाई कमी होण्यावर होईल. त्यामुळे पुढच्या 2 महिन्यामध्ये अशी अपेक्षा आहे की महागाईचा दर हा साधारण 5 ते 6% दरम्यान राहील. निश्चित एक आणखी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला साठे सरांनी सांगितला. आता पुन्हा एकदा निखिल सर तुमच्याकडे येतो. कमी होणारे व्याजाचे दर आणि वाढणारा विकासाचा दर याला अनुसरून आपल्या पोर्टफोलिओमध्ये कसे बदल करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? नक्कीच, जसं आपण आतापर्यंत मेंटेन करत आलो होतो की जर व्याजदर कमी होतील आणि रघुराम राजन यांनी देखील आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की बँक्सना डिपॉझिट्स जास्त येतात आणि त्या म्हणजे जास्त डिपॉझिट्समुळेच व्याजदर कदाचित कमी होतील आणि ते आपण बघितलं देखील एसबीआयने लेंडिंग एफडी रेट्स कमी केले सध्या. आणि सो मला असं वाटतं की येत्या काळामध्ये जर आपल्याला लॉंग टर्म एफडी करावा लागेल जिकडे तुम्हाला हायर फिक्स डिपॉझिट मध्ये रेट्स मिळत असतील तेव्हा आपण ते लॉक करून घेणं आवश्यक आहे. पुढच्या 5 वर्षासाठी 3 वर्षासाठी जर तुम्हाला लॉक करता आले तुमचे रेट्स तर नक्कीच लॉक करून घ्या. राहिली गोष्ट शेअर बाजारातल्या पोर्टफोलिओवरती जर आपल्याला लक्ष द्यायचं झालं तर जोपर्यंत व्याजदर कमी होत नाहीत आणि जसं साठे सर म्हणाले की व्याजदर कमी झाल्यानंतर मग पुढेतरी आपल्याला मार्केटमध्ये चालना मिळताना दिसेल. थोडंफार व्याजदर कपात ही मार्केटने कुठेतरी फॅक्टर केली आहे. प्राइसमध्ये जी आता सेन्सेक्स आहे त्यामध्ये कुठेतरी ती अपेक्षा फॅक्टर झालेली दिसते आपल्याला. पण याचा अर्थ असा आहे की अजूनही आपण मार्केटच्या टॉप पासून फार दूर आहोत. येत्या काळामध्ये थोडंसं जर व्याजदर कमी झाले तर परत त्याचा ओघ, पैशाचा ओघ बाजारात येईल. फिक्स डिपॉझिट्स जर आकर्षक नाही राहिले तर साहजिकता गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे किंवा दुसऱ्या स्लाइडली रिस्की ऑप्शनकडे वळायला सुरुवात होईल. तर ह्या दोन्ही गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की एक लॉंग टर्म फिक्स डिपॉझिट्स मध्ये रेट लॉक करा, दुसरं इन्कम फंड मध्ये देखील थोडेफार रिटर्न्स बनवू शकतात येत्या 1 वर्षामध्ये. कारण जर व्याजदर खालती आले तर तुमचं इन्कम फंडची प्राइसेस वरती जाऊ शकतात. आणि तिसरं जसं आपण नेहमी म्हणत होतो तुमचे जे लॉंग टर्म पैसे आहेत ते तुम्ही इक्विटी फंडामध्ये नक्कीच गुंतवू शकता. तेव्हा पोर्टफोलिओ मधल्या चेंजेस बद्दल आपल्याला नाईक सरांनी सांगितलं. आणखी या दोघांकडनं याच संदर्भातले आणखी काही महत्वाचे क्रुशल पॉइंट्स आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. पण एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा पैसा झाला मोठा. ब्रेक नंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पैसा झाला मोठा मध्ये. आणि आता आपण विषय सुरू आहे तो म्हणजे घटत्या व्याजदरामध्ये गुंतवणुकीवर नेमका काय त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि LIC नमरा म्युच्युअल फंडचे CEO निलेश साठे सर आपल्यासोबत आहेत आणि निखिल नाईक सर देखील आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा साठे सरांकडे जाऊया. साठे सर, आर्थिक वर्षाच्या 6 महिन्यामध्ये निवडणुकांचा मोसम होता, मात्र त्यानंतरच्या काळात आर्थिक विकासाला आता चालना मिळते असं वाटतं. तुमचं काय ऑब्झर्वेशन? आता अर्थव्यवस्थेला चालना म्हणजे कोणत्या पद्धतीने? फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत ते भारतामध्ये गुंतवतील का? तर नक्कीच जे काही रिफॉर्म्स पार्लमेंटमध्ये आता पास होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने जी बिलं सबमिट होत आहेत तर त्या दृष्टीने नक्कीच
केंद्र शासनाची किंवा आपल्या भारतीय व्यवस्था जी आहे ती लिबरलायझेशनच्या दृष्टीने एक स्टेप पुढे जाते असं दिसून येत आहे. आता भारतामध्ये हा इन्फ्लो येईल का फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा, तर माझ्या मते भारता व्यतिरिक्त दुसरा कोणता असा देश आहे की जिथे हे इन्फ्लुअन्स जाण्याची शक्यता आहे. आज ब्राझीलची स्थिती तेवढी चांगली नाही, ब्रिक कंट्रीज ज्याला म्हणतो आपण, रशियाची स्थिती तेवढी चांगली नाही, चायना सुद्धा रिसेशनमध्ये हळूहळू यायला लागलाय. त्यामुळे भारता व्यतिरिक्त गुंतवणूकदारांना विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सना दुसरं कुठलं डेस्टिनेशन योग्य असं दिसत नाहीये. त्यामुळे हे इन्फ्लोज नक्की येतील जर आपण आपल्या प्रगतीची पावलं ही अशीच मी म्हटलं त्याप्रमाणे, म्हणजे इन्शुरन्स सेक्टरचं बिल एक प्रलंबित आहे ते पास व्हायला पाहिजे, रिटेल सेक्टरमध्ये ऍडिशनल इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने काय ज्या स्टेप्स घ्यायला पाहिजेत त्या पार्लमेंटच्या माध्यमातून व्हायला पाहिजेत, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक जी आहे ती त्या दृष्टीने व्हायला पाहिजे. ही जर स्टेप्स ज्या दिसत आहेत त्या दृष्टीने जर खरोखरीच येत्या नजीकच्या काळामध्ये हे दृष्टोत्पत्तीस आलं तर नक्कीच विकास आणि इन्फ्लोज या दोन्ही गोष्टी त्या प्रमाणामध्ये वाढतील. याच संदर्भात नाईक सरांचं म्हणणं जाणून घेऊया. नाईक सर, अगदी थोडक्यात तुम्हाला काय सांगताय? नाही, मला असं वाटतं की एक तर नक्की आहे की येत्या काळामध्ये आपल्याला कुठेतरी सॉफ्ट रेट्स दिसायला मिळतील, व्याजदर घटण्याचे संकेत नक्कीच आहेत येत्या काळामध्ये. पण जसं त्यांनी राजन यांनी देखील त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अर्ली नेक्स्ट इयर म्हटलं, म्हणजे त्यांनी असं काही कुठेही इंडिकेट केलं नाहीये की मी ह्या काळापासून रेट्स कमी करायला सुरुवात करीन. आणि त्यांनी असं देखील म्हटलंय की महागाईचं एक्सपेक्टेशन कमी झालंय, पण जोपर्यंत मला फूड इन्फ्लेशन आणि बाकी गोष्टी खरोखर कंट्रोलमध्ये येताना दिसत नाहीयेत, पीक जे येत आहे ते त्याचं आउटपुट व्यवस्थित येताना दिसत नाहीये, तोपर्यंत मी काही रेट्स कमी करणार नाहीये. मार्केट फोर्सेसमुळे, म्हणजे जसं बँककडे एफडी खूप झाली त्यामुळे व्याजदर घटले तर ते ऑटोमॅटिकली रेट कमी होतील, हा भाग वेगळा. सो एक मात्र नक्की आहे की येत्या काळामध्ये जसजसं साठे सर देखील म्हणाले की परदेशी गुंतवणूकदारांना पर्याय राहणार नाही, मग आपल्याला जर इन्फ्लोज यायला लागले भारतामध्ये तर त्या इन्फ्लोजमुळे देखील व्याजदर कुठेतरी कमी होताना आपल्याला दिसू शकतात येत्या काळामध्ये. आणि ओव्हरऑल मला वाटतं की जसं मी म्हटलं की आपण आता एका वेगळ्या कस्पवरती आहोत, एका अशा जंक्शनवर उभे आहोत की जिकडे तुम्हाला एफडी मध्ये देखील जर तुम्ही बॉन्ड फंड मध्ये गुंतवणूक केली तरी देखील चांगले रिटर्न येऊ शकतात, इक्विटी फंड्स मध्ये देखील जरी गुंतवणूक केली तर नक्कीच चांगले रिटर्न्स येऊ शकतात असं मला वाटतं. निश्चित. आणि हाच मुद्दा घेऊन आपण पुन्हा एकदा साठे सरांकडे जाऊया. साठे सर, या पुढच्या काळाचा विचार केला तर कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक करायची, तुमचं काय सल्ला असेल? नॉर्मली काय आहे की ज्यावेळेला इकॉनॉमी ही वरच्या मार्गावर असते, म्हणजे इम्प्रुव्हमेंटच्या मार्गावर असते, त्यावेळेला सायक्लिकल सेक्टर्स जे असतात, म्हणजे उदाहरणार्थ बँकिंग, ऑटो कॉम्पोनंट्स, हे सेक्टर्स जे आहेत हे गुंतवणुकीच्या दृष्टीने चांगले असतात. कारण निफ्टी किंवा सेन्सेक्स ज्या प्रमाणात वाढेल त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये परतावा हे सेक्टर्स देण्याची शक्यता असते. तसंच आता इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने जर विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चरचं रिटर्न काही इमिजिएट मिळत नाही, त्याच्यासाठी थांबण्याची तयारी पाहिजे. पण 7-8 वर्षाचा कालावधी जर गुंतवणूकदाराकडे असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलेटेड, म्हणजे उदाहरणार्थ सिमेंट, स्टील, हे सेक्टर्स जे आहेत हे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड सेक्टर्स आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक जी आहे ती ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम ही निफ्टी किंवा सेन्सेक्सच्या परताव्यापेक्षा जास्त परतावा देण्याची शक्यता असते. पण हे जरी खरं असलं तरी निखिल नाईक सर, तुम्ही आता दोघांनी खूप डिटेल आपल्याला याच्यामध्ये एक्सप्लेन केलं, पण सगळ्यांनाच असा अभ्यास करून गुंतवणूक करणं शक्य नसतं. पण मग त्या गुंतवणूकदारांना तुमचा सल्ला काय असेल, तुम्ही काय? मी नक्कीच, आम्ही नेहमीच डायव्हर्सिफाईड फंड सजेस्ट करतो एखाद्या सेक्टर फंड मध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या ऐवजी. जर गुंतवणूकदार स्टार्टिंगचा गुंतवणूकदार असेल तर ज्याला अभ्यास करून गुंतवणूक करणं शक्य असतं त्यांनी नक्कीच एखाद्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करणं हरकत नसतं. बरोबर. पण एखादा बिगिनर असेल, जो नौखा गुंतवणूकदार असेल त्यांनी डायव्हर्सिफाईड फंड मध्ये गुंतवणूक करावी. आणि जसं सरांनी सांगितलं तसं खरोखर लॉंग टर्म होरायझन असणं आवश्यक आहे. कारण शेअर बाजारातले पैसे हे स्पीडमुळे बनत नाही, तर तुम्ही किती वेळ राहता त्या बाजारामध्ये त्यामुळे बनतात. आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये आपल्याला नक्कीच आपण एक वेगळ्या झोन मध्ये असू, ऍज एक शेअर बाजाराच्या ह्याच्यामध्ये जर म्हणायचं झालं तर एका वेगळ्या झोन मध्ये असू. आणि त्याचा जर आपण जर शेअर बाजारात नसू तर वी विल बी मिसिंग समथिंग असं मला वाटतं. ओके ओके.
पुन्हा एकदा साठे सरांकडे जाऊया. साठे सर, या संदर्भातलं तुमचं मत काय? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. कारण बरेचदा असं वाटतं की एवढा 28,000वर सेन्सेक्स गेलाय किंवा निफ्टी 8,600 8,800च्या वर गेलाय, तर ही योग्य वेळ आहे का गुंतवणूक करायची? तर माझं म्हणणं हे आहे की गुंतवणूक करताना कुठलीही वेळ ही चांगलीच असते. प्रश्न असा आहे की तुम्ही त्यात कोणकोणत्या स्क्रिप्ट्समध्ये तुम्ही गुंतवणूक करता, कोणत्या सेगमेंट्समध्ये गुंतवणूक करता, कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करता, आणि त्या सेक्टरमध्ये सुद्धा बरंच व्हेरिएशन असतं. म्हणजे आता एक उदाहरण द्यायचं तर बँकिंग सेक्टर म्हटलं तर प्रायव्हेट सेक्टर बँक, पब्लिक सेक्टर बँक. आता गेल्या वर्षभरामध्ये जर आपण प्रायव्हेट सेक्टर बँकांनी किती परतावा दिला आणि पब्लिक सेक्टर बँकांनी किती परतावा दिला, 20 बँकेचा जो बँकेक्स असतो, म्हणजे बँकेचा सेन्सेक्स जो असतो, त्यांनी किती परतावा दिला, तर तुम्ही विचार केला तर आपल्याला दिसून येईल की प्रायव्हेट सेक्टर बँकांनी जो परतावा दिला आहे तो सेन्सेक्सचा बँकेचा जो इंडेक्स आहे, म्हणजे ज्याला बँकेक्स म्हणतो, त्याच्यापेक्षा जास्त परतावा दिलाय. पण पब्लिक सेक्टर बँक्स जे आहेत त्यांचा परतावा त्या मानाने कमी आलाय. म्हणजे नुसतं बँकिंग सेक्टर मध्ये गुंतवले पैसे म्हणजे ते आपले वाढतील असा अंदाज, म्हणजे या दृष्टीने गुंतवणूक करणं चुकीचं आहे. त्याच्यात सुद्धा कोणत्या बँका आणि प्रायव्हेट सेक्टर की पब्लिक सेक्टर याचा विचार करून गुंतवणूक करायला पाहिजे. पण मी तर असं म्हणेन की हे जे सेन्सेक्सचा पीक हा जो आज म्हटला जातो, तो पीक आज एवढ्यासाठी आपण म्हणतोय की गेल्या 2008 सालापासून जवळपास सेन्सेक्स हा वाढलाच नव्हता किंवा त्या प्रमाणात वाढला नव्हता. 21,000च्या सेन्सेक्सवर ना आता तो 28,000च्या सेन्सेक्सवर दिसतोय. पण हा 28,000 म्हणजे काहीच नाहीये. येत्या नजीकच्या 3-4 वर्षामध्ये हा 28,000चा 50,000 झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण ह्याचा अर्थ सेन्सेक्स मध्ये असणाऱ्या सगळ्याच कंपन्या त्या प्रमाणात रिटर्न देतील का, तर उत्तर आहे नाही. त्यातले कोणते सेगमेंट्स आहेत, कोणते सेक्टर्स आहेत, त्यातल्या कोणत्या विशिष्ट कंपन्या आहेत, त्याचा अभ्यास करून जर आपण गुंतवणूक केली तर सेन्सेक्स पेक्षाही जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे. निश्चित. नाईक सर, अगदी शेवटची काही सेकंद शिल्लक आहेत. हाच प्रश्न तुम्हाला की सामान्य गुंतवणूकदारांना काय सल्ला असेल अगदी थोडक्यात? नाही, मी जसं म्हटलं मगाशी की थोडेफार पैसे शेअर बाजारात गुंतवण्या वाचून पर्याय नाहीये. कारण जर तुम्ही तुमच्या पैशाला एखाद्या बिझनेसमध्ये गुंतवणूक नाही केली तर तुम्हाला त्याचे रिटर्न्स जास्त येणार नाहीत. म्हणजे जर मराठी गुंतवणूकदारांसाठी जर म्हणायचं झालं तर हा सगळ्यात सोपा मार्ग आहे शेअर बाजारात गुंतवणूक करणं. हा सोपा मार्ग आहे एखाद्या बिझनेसमध्ये भागीदार होणं, एखाद्या धंद्यामध्ये भागीदार होणं. आणि जर जसं निलेश साठे सर म्हणाले की चांगल्या कंपनीज, चांगले स्टॉक्स, चांगले बिझनेसेस तुम्ही योग्य त्या प्राइसला जर तुम्हाला मिळाले तर नक्कीच तुम्हाला चांगले रिटर्न्स त्यातनं येऊ शकतात. या दोघांनी अतिशय महत्वाचे मुद्दे या संदर्भात सांगितलेले आहेत. घटत्या व्याजदरांमध्ये गुंतवणुकीवर नेमके काय परिणाम होऊ शकतात त्याच्याबद्दल दोघेही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. साठे सर आणि निखिल नाईक सर, दोघांचे आभार. पैसा झाला मोठामध्ये आज इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा.